काँग्रेस नेते दिलीप माने लवकरच सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवून देणार असल्याचे संकेत मिळत आहेत। एकीकडे सोलापुरात गड्डा यात्रेची धूम पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे दिलीप माने हे लवकरच मोठा बार उडवण्याची शक्यता असल्याचं चित्र आहे। नेमकं काय घडलं आहे ते सविस्तर पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। दिलीप माने यांनी मागील 15 दिवसात दुसऱ्यांदा अजित पवार यांची भेट घेतली आहे। माने यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही, पण माने यांच्या या भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे दिलीप माने यांच्या ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या शाखा उद्घाटनाला सोलापूरला आले होते। त्यावेळी माने यांच्या बंगल्यावर पाटील यांनी दुपारचं जेवण केलं होतं। यानंतर पुढील काही तासातच माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। यामुळे दिलीप माने हे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती। या संदर्भात दिलीप माने यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, तेव्हा माने यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल माने परिवाराकडून पवार यांचा सत्कार केल्याचं सांगितलं। तसेच त्यांनी पक्षप्रवेशाच्या बाबत बोलण्यास नकार दिला होता। आता सलग दुसऱ्यांदा भेट घेतल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलंय। तुम्हाला काय वाटतं? माने अजित पवार गटात प्रवेश करणार का? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।